नमस्कार मंडळी. ब्लॉग बनवायचं आजचं खास कारण म्हणजे आज होतं कौल फ्राय. दिवसभर ट्रॅक्टर काम केलं, इकडे तिकडे हेल टाकले गवताचे. मग गेलो शुभमला लावला, म्हटलं चल आपण जाऊ जरा जिवलग चिकन सेंटर मधून आपल्या जोडीदाराचं दुकान आहे सोन्याचं, तिथून जरा चिकन घेऊन येऊ. तिथून चिकन वगैरे आणलं मस्तपैकी ना, मसाला वगैरे लावला. ते काय म्हणतात ना, ते मॉइश का चॉईस करायला ठेवला जरा 1 तासभर. मग यांना तर कौलं बिवलं धुवून वगैरे मस्त सगळ्या इटा बिटांचं नियोजन लावलं. हा बघा चांद भाऊ, हा मुंबईचा इडगंडा पाहुणा, हा मोठा राखी शुभम म्हणतात त्याला. मग नंतर आहे ना मी आलो, चिकन आणि धुतलेली कौलं वगैरे घेऊन आहे ना आलो. मग आहे ना तोपर्यंत इटांचं माप बीप घेतलं मस्तपैकी जरा, नाही का. तर मागच्या ब्लॉगमध्ये कसं खुट्ट उपटम पण खुट्टी हा अजिबात अख्खं शिजून होतो, हिट हल्लीच नाही पाहिजे असं नियोजन लावलं. त्याच्यात चांद भाऊला सांगितलं, म्हणलं अरे तू आहे ना डिझेल घेऊन ये, आऊटला पाणी घेऊन. इंग्लिश मिडियमला शिकल्यामुळे आणि माया पेंडीला 4 खिसे तिच्या आईला माचीस गाव ना आढळरावची हसू हसू दन झाली. त्याच्या कधीला अख्खं माचीस खापवलं, पण काही त्याच्याने ना चूल पिटलीच नाही. त्याला डिझेल आणायला सांगितलं, तो मोकळा ड्रम घेऊन चालला एडगांडा. मग नंतर ना फायनली माझ्याकडेच आली बारीक पेटवायची. मग मी ना एक ते पिशवी घेतली, त्याने चूल पेटवली. दोन्ही पण चूल नाही माहिती तेच काय बनवलं होतं XYZ इटांचं, ते पेटवलं. कौलं मस्तपैकी ना तापूत दिली चांगली एकदम कडकडीत. तोपर्यंत चिकन मस्तपैकी ते काय झालं होतं, काय म्हणतात त्याला, मिक्स झालं होतं, मसाला वगैरे लागले होते त्याला. आणि मग कौलं वगैरे तापतो चांद आहे ना, मस्त आनंद घेत होता. काहीतरी रील बघत होता, मस्त मनातल्या मनात डुलत होता. शुभमच्या तोंडाला तिकडेच पाणी सुटलं होतं, खालून बुडबुड्या निघायला लागल्या मस्तपैकी मसाल्याचा वास वगैरे वरून, त्याला बिलाचा दणक्यावरून नेटपैकी. काय बोलायचं ते सोपं नाही. फायनली ना एक झालं होतं, दोन्ही कौलांवरच शिजून वगैरे झालं होतं. शुभम आहे ना मोठा राखी कधी होते वासामुळे ना शुभमला जरा जास्तीच व्हायचा शोक पडला होता गाड्याला चांगला नीटपैकी. हे जीवन आहे ना फक्त गावालाच जगते, असं सुखी समाधानी आनंदी मोकळ्या वातावरणामध्ये दिवसभर राबायचं काम वगैरे करायचं, पडल ते काम करायचं, म्हशी वळायचं, ट्रॅक्टर चालवायचं, सगळं XYZ काय असेल ते काम करायचं. आणि संध्याकाळचं असं निवांत 4 जीवलग सोबत घ्यायचे, मस्तपैकी मन ते नियोजन करायचं अखेर रातभर, काही टेन्शन नाही. इकडे मी आहे ना दुसऱ्या कौलावरती टाकी सवर आहे ना, छोटा राखी जण मोठा राखी जटला. मी इकडलं टाकी सवर त्यांनी हाणलं ते, पण एवढं क्वालिटी झालं होतं ना, खूप छान अप्रतिम चव होती त्याला. सगळं झालं बनून वगैरे, 2 किलो होतं, तिघांनीच हाणलं. लास्टला चांद म्हणला, मी आहे ना मस्त टॉपचं नियोजन एक जरा स्टोरी वगैरे टाकतो इंस्टाग्राम जरा. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.